बाळूमामांचा भंडारा उत्सव अमावस्येच्या निमित्तानं, त्या निमित्तानं आपण सर्वजण मंडळी एकत्र आला. अगदी काही वेळामध्ये आपल्याला सेवा खेळीमेळी वातावरणामध्ये पार पाडायची आहे. मी स्पीड जास्त लावलं त्याचं एकच कारण आहे, मला टायमिंग दिलं आहे. स्पीड मी जरा पळवते, फास्ट घेतोय सगळं, त्याचं एकमेव कारण आहे की कीर्तन वेळेत सोडायचं आहे. दुसरी गोष्ट अशी की आपल्याला इथं आज ज्यांच्या माध्यमातून महाप्रसाद आहे ते आदरणीय आपले दादा ज्योतिराम दादा यांच्या माध्यमातून महाप्रसाद, त्यांच्या माध्यमातून सेवा आणि आपल्या या पंचक्रोशीचं सर्वांचे मार्गदर्शक गुरुवर्य योगेश महाराज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असणारं हे नियोजन, सुंदर असं भव्य दिव्य नियोजन आहे. या निमित्तानं मामांचं वर्णन आपण करायचंय. पुढले राहिलेल्या वेळामध्ये, मी राहिलेल्या वेळामध्ये फक्त मामांबद्दल तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहेत. त्या तुम्ही फक्त कीर्तन जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत मामांचं नाव जेवढ्या वेळा आपण घेईल तेवढ्या वेळा आपण उच्चार करायचा. बोला बोला बाळूमामाच्या नावानं विठाल विठाल विठाल. खरं तर आज माझं भाग्य उदयाला आलं म्हणलं तरी वावगं ठरणार. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. आज माझ्या भाग्यामध्ये आज एवढा मोठा दिवस आहे आणि मला मामांसमोर सेवा करायला मिळते. तसं मामांसमोर सेवा करणं हे जर मामांनी सांगितलंच नाही किंवा मामांच्या जर मनात नसेल तर सेवाच होत नाही बरं का गणेश दादा. मामांच्या मनात होतं, थोडी का होईना, 1.5 तास का होईना सेवा व्हावी म्हणून मामांनी 1.5 तास का होईना आपल्याला परवानगी या ठिकाणी दिलेली आहे. आणि एवढ्या वेळामध्ये जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. देवानं काय माझ्यावर कृपा केली तर त्याचं एक उत्तम उदाहरण, माझी जन्मभूमी जरी वेगळी असली सुनील महाराज तर माझी कर्मभूमी ही आहे आणि या कर्मभूमीमध्ये कीर्तन करण्याचा वेगळाच आनंद असतो. विठाला असो, राहिलेल्या वेळामध्ये मामांचं चरित्र तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे. एक या जगाच्या पाठीवर तुम्हा आम्हाला या सामान्य जीवाला तरुण जाण्यासाठी एक महात्मे अवताराला आले. जसे अवताराला आले तसे लीला करायला चालू केल्या. तर संतांचे आपल्यावरती काय उपकार आहेत हे तुम्हाला पटवून द्यायचं आहे. मी संतांचे उपकार एवढंच तुम्हाला आजच्या कीर्तनामधून मांडणार आहे. काय आपल्यावरती उपकार आहेत? मामाने आपल्यावरती उपकार एवढे केले की लीला अनेक करून दाखवल्या. आजही जर मामांच्या समोर मन मोकळेपणानं जर मामांसमोर गेला, आत्मापूरला गेला किंवा मामांना जर स्वतःचं दुःख मन मोकळेपणानं जर सांगितलं तर ते मामा काय करतात? निवारतात. म्हणून ऐका, किती बोलायचंय बोलू द्या मला, नाव ठेवायच्यात ठेवू द्या मला, एवढ्या चाड्या चुकल्या करू नका मागन, एवढ्या चाड्या चुकल्या करू नका मागन. जेव्हा मी आत्मापूरला जाईन तुमचं नाव माझ्या मामांना सांगीन. मामांची जर एकदा कृपा झाली तर मामांची कृपा जर झाली तर काय होतं त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे मी, बरं का. मामांच्या भंडारा उत्सवा दिवशी देखील माझं कीर्तन इकडे आजूबाजूला झालं. मामांच्या जन्मोत्सवाचं देखील कीर्तन आमच्या बाजूला झालं. भंडारा उत्सव आणि जन्मोत्सव सगळ्यात मामांच्या आयुष्यातला पर्वकाळ आहे आणि तो पर्वकाळ मी साधला. माझ्या आयुष्यामध्ये पर्वकाळ मला मिळाला आणि मामांनी माझ्यावरती कृपा केली. मामा जन्माला आले आणि मामा जसे जन्माला आले लीला करण्यासाठी चालू केल्या. नेहमी आम्हाला आमचं मुलगं जन्माला आलं, आमचं पोरगं जन्माला आलं की पहिलं पोरगं गादीवरती झोपतं. मामा जसे जन्माला आले तसे मामा झाडांवरती जाऊन बसायचे, काटणवरती जाऊन बसायचे. आणि जशी अकोलची लोक मामांना विचारायची, का हो मामा तुम्ही झाडांवर जाऊन का बसता? तेव्हा मामा त्यांना एकच उत्तर द्यायचे, ऐक, भगवान मारुतीराया कुठं असतात? मंदिराच्या शिखरावरती. आणि माझा अवतार भगवान शिवाचा, आणि शिवाचा अवतार झाल्यानंतर भगवान शिवाचा दुसरा अवतार म्हणजे कोण?
म्हणजे कोण? टाळकरी मारुती राया. आणि तिसरा अवतार म्हणजे आपले बाळूमामा. बाळूमामा वैदव वा. बाळूमामा वैदव 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 त्यानं मेंढ्या केल्या पैदव पैदव. मामा हळूहळू मोठे व्हायला लागले आणि जसे मोठे झाले तसे मामांच्या गुरूंचं नाव. बसलेले मंडळी, बुवा नवीन दिसतोय का तुम्ही नवीन आहे? बरं का मंडळी, बोलते राहा. महिला मंडळ काय नाव? मुळे महाराज. आणि मुळे महाराजांचं गुरूंचं नाव? तुम्हाला कशाला आणलंय? मौनी महाराज. काय नाव? मौनी महाराज. लक्षात ठेवा. आणि मौनी महाराजांच्या गुरुचं नाव काय नाव? महाराज. परत तीच. तुम्हाला कशाला आणलं? मौनी महाराजांच्या गुरुचं नाव. पुरुष वर्ग इकडे इकडे होतोय स्वयंपाक. थोडा राहिलाय. हा, मौनी महाराजांच्या गुरुचं नाव. बर, मौनी महाराजांच्या म्हणजे बाळूमामांच्या गुरुचं नाव मुळे महाराज. मुळे महाराजांच्या गुरुचं नाव मौनी महाराज. मौनी महाराजांच्या गुरुचं नाव नारायण महाराज. काय नाव? लक्षात राहील का? पुढल्या कीर्तनाला मला सांगा. म्हणजे महाराजांना सांगा की गुरूंचं नाव नारायण महाराज. आणि नारायण महाराजांचा काय झाला? साक्षात्कार झाला. कुणाला? मौनी महाराजांना. आणि मौनी महाराजांनी कुणाला अनुग्रह दिला? मुळे महाराजांना. मुळे महाराज 4थी नापास. कितवी? 4थी नापास. शाळेमध्ये जायचे. 1859चा मुळे महाराजांचा जन्म. कितचा? 1859चा मुळे महाराजांचा जन्म. 4थी पर्यंत शाळा शिकले. आजच्या कीर्तनामधून एवढंच घेऊन जा. एवढंच पुढच्या कीर्तनाला मला सांगा. ऐका, मुळे महाराजांचा जन्म 1859चा. मुळे महाराज जसे जन्माला आले शाळेमध्ये घातलं घरच्यांना. 4थी नापास आहेत. शाळेमध्ये गेल्यानंतर काय करायचे? बाहेर यायचे निघून आणि गुराढोरांना सांभाळत बसायचे. मौनी महाराजांची आवड असायची. काय? गुराढोरांना सांभाळत बसायचे. मौनी महाराजांचे शिष्य मुळे महाराज गुराढोरांना सांभाळायचे आणि गुराढोरांना सांभाळून लांब लांब डोंगरावरती फिरायचे. फिरत 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 एक दिवशी आकाशवाणी झाली आणि आकाशवाणीमध्ये बाळूमामांना आकाशवाणीमध्ये सांगण्यात आलं, ओ बाळूमामा, तुमचा अवतार झाला मान्य पण गुरु करून घ्या. गुरु जर गुरु नाही केला तर आयुष्यामध्ये कितीही पळा, किती सत्कर्म करा, त्याचा फायदा आहे का? गुरुविना अनुभव, गुरुविना कोण बतावेवा, जय हो. गुरुविना कोण बतावेवा, गुरु
गुरुविना कोण बतावे वाट गुरुविना कोण बतावे वाट बडा निकट है माझा घाट जय हो निकट है माझा घाट बडा निकट है माझा घाट बडा निकट है माझा घाट गुरुविना कोण बतावे वाट गुरुविना कोण बतावे गुरुविन कौन बताए वाट दरबार में मामा आपके दरबार में मामा आपके दुख दर्द मिटाए जाते हैं दुनिया में सताए लोग यहाँ गले से लगाए जाते हैं संसार के लोग यहाँ गले से लगाए जाते हैं दरबार में मामा आपके दुख दर्द मिटाए जाते हैं असे मामा आणि या मामांच्या दरबारामध्ये आपलं फक्त दुःख सांगायचं आणि या ठिकाणी जर मामांच्या दरबारामध्ये रिकाम्या मनाने आला बरं का रिकाम्या मनाने मामांच्या जर कीर्तनामध्ये आला तर मामा पाहिजे एवढं देतात किती किती अय बेडशिंकर किती पाहिजे एवढं देतात पण त्या मोकळ्या मनानं आलं पाहिजे नाहीतर आता परिस्थिती अशी झाली आहे प्रत्येकजण काय नाही काय मागण्यासाठी येतोय मागू नाही मागू नाही अशातला मी नाही पण मागितलं तर मोकळ्या मनानं मागावं आणि जे पाहिजे ते मागावं ऐका मुळे महाराजांना त्या ठिकाणी मुळे महाराज डोंगरावरती फिरत होते बाळूमामांना त्या ठिकाणी आकाशवाणी झाली ओ बाळूमामा गुरु करून घ्या गुरु आता मामांना प्रश्न पडला माझ्या मेंढ्या माऊल्या सोडून गुरु कुठं करायला जायचा बरोबर ना मेंढ्या माऊल्या राखायच्या का गुरु करायचा मामा म्हणले गुरु कुठं हुडकाय जाता गुरुच माझ्याकडे आले पाहिजे मग मामा काय म्हणले मामा भूत उतरवायचे काय करायचे मला जरा प्रश्नच पडला अटकले मामा लोक माझ्याकडे निस्ती रका 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 बघते ते म्हणजे बुवा नवीन आहे का बुटका आहे लईच बुटका दिसतोय का संग्राम महाराज तरी मी म्हणलं होतं जरा टेस्ट टाका म्हणजे जरा मी उच दिसन जरा खोजा दिसल्यामुळे ह्यालाही प्रश्न पडला ह्याला बोलाव का नको जरा बोलता हा ऐका ऐका त्या ठिकाणी गुरु करायचं ठरलं आणि बाळूमामा भूत उतरवायचे काय करायचे भूत उतरवलं की किती घ्यायचे 1.25 रुपये घ्यायचे मामांनी भूत उतरवली आणि मामांनी एक पण ठेवला जो गुरु माझ्या जवळ येईल आणि जवळ आल्यानंतर जो स्वतः माझ्याकडे असणारी रक्कम सांगेल रक्कम तो काय असेल माझा गुरु असेल मामा फिरू लागले बकरी राखू लागले आणि बकरी राखता एक दिवस एका महात्म्याची गाठ पडली मुळे महाराजांचा पोशाख म्हणजे शर्ट गुडघ्यापर्यंत मुळे महाराजांचा पोशाख आहे का शर्ट गुडघ्यापर्यंत बरमुडा घातलेला डोक्यावर टोपी आणि काय नाही काय खाण्याचा आनंद कोण करायचे तर मुळे महाराजांचा असा पेहरावा असायचा आणि मुळे महाराज जसे दिसले बाळूमामा जवळ गेले कोणतरी योगी पुरुष दिसतोय म्हणून पाया पडले आणि जसे पाया पडले तसे मुळे महाराज म्हणले का रे बाळू माझी गुरुदक्षिणा कुठे जसा प्रश्न विचारला तसा आमच्या बाळूमामांनी मुळे महाराजांना सांगितलं किती सांगा मग तुम्हाला गुरु करून घेतो मग आमच्या मुळे महाराजांनी सांगितलं की तुमच्याकडे तुम्ही जी भूत उतरवली ती जी भूत्र उतरवली त्याची जी रक्कम आहे ती एवढी आहे रक्कम सांगितली गेली मामांनी पाय धरले आणि पाय धरल्यानंतर मामांनी गुरु करून घेतलं कोणाला मुळे महाराजांना वा
मुळे महाराजांना गुरु करून घेतलं आणि मुळे महाराजांना गुरु करून बाळूमामा निघून गेले. मामांचा एक शिष्य जो की मेंढर माऊलींना राखायचा, त्याचं नाव, ज्याच्याकडे सगळा पैसा फेट्यात ठेवला होता, फेट्यात. काय नाव त्याचं, काय नाव? बर असू द्या, ती बी मीच सांगतो. आज माझ्याकडेच आहे सगळं, गायक माझेच आहेत, वाजवणारी माझंच आहे, टाळकरी सुद्धा माझेच आहे. मरग्या मरग्या नावाचा काय होता, एक मेंढपाळ होता. जेवढे पैसे होते त्या मरग्या नावाच्या मरग्या नावाच्या शिष्याच्या फेट्यामध्ये काय होते, गुंडळले गेले होते. मरग्या नावाच्या शिष्याला आवाज दिला, ए मरग्या इकडे बोला मामा. अरे तुझ्याकडे जी पैका आहे का, तो पैका घे आणि मुळे महाराजांना नेऊन दे. सगळं पैसे घेतलं आणि मुळे महाराजांच्या हातामध्ये नेऊन दिलं. जसं हातामध्ये नेऊन दिलं तसं मुळे महाराजांनी ते पैसे हातामध्ये घेतलं आणि ते सगळं पैसे मोजलं. त्यातलं 6 रुपये त्या मरग्या नावाच्या शिष्याच्या हातावर दिलं. मी हे का सांगतोय माहिती का, बाळूमामांच्या कीर्तनाला आल्यानंतर, भंडाऱ्याच्या कीर्तनाला आल्यानंतर जर आपण काय खात असेल, जर आपण काय घेत असेल, जर काय आपण देत असेल, बाळूमामांच्या गुरूंना देखील बाळूमामांनी सोडलं नाही, तर तुम्ही आम्ही कोणत्या झाडाचा पाला विचार करायची गोष्ट आहे. विठ्ठल विठ्ठल. त्या मुळे महाराजांनी सगळी रक्कम त्यांच्याजवळ ठेवली. मरग्याच्या हातामध्ये 6 रुपये दिले. मरग्याने ते फेट्यामध्ये बांधले आणि मरग्या निघाला. मुळे महाराजांनी तो सगळा पैसा स्वतःच्या कामासाठी, स्वतःच्या खर्चासाठी काय केला, खर्च केला. महिला मंडळ पुरुष वर्ग ऐका ना, पैसा मुळे महाराजांनी खर्च केला, गुरूंनी खर्च केला. पण जसा गुरूंनी पैसा खर्च केला त्या दिवशीपासनं मुळे महाराजांना काय झाले, जुलाब चालू झाले. जसे जुलाब चालू झाले मुळे महाराजांना थांबता आलं नाही. हातपाय पेंगळून गेले, हातपाय सुजले आणि हातपाय जसे सुजले तसं मुळे महाराजांनी आंतरदृष्टीने पाहिलं. जसं आंतरदृष्टीनं पाहिलं तसं मुळे महाराजांच्या लक्षात आलं, 19 रुपये आणि 6 पैसे मी बाळूमामांचे काय केले, खाल्ले. मग बाळूमामांना सांगण्यासाठी मुळे महाराजांनी डोळे बंद केले आणि बाळूमामांकडे काय केला, बाळूमामांचा धावा केला आणि बाळूमामांना सांगितलं, तुमचा जो पैसा आहे तो तुमचा पैसा सत्कर्मी रावण्यासाठी, आंधळ्या पांगळ्यांचा एक विठोबा दाता, प्रसवला विश्वतोची सर्व होय जाणता. पंढरपूर या ठिकाणी आंधळ्या पांगळ्यांना तो पैसा काय करीन, मी देऊन टाकीन. पण ऐका ना, 6 रुपये मरग्या नावाच्या शिष्याच्या बकऱ्या राखणाऱ्याच्या हातावरती ठेवले होते. तिथून बडं मरग्या गेला आणि जसा मरग्या गेला तसं त्याला वाटलं मामांना काय कळणार नाही. पण तुम्हाला पुरुष वर्ग महिला मंडळ सांगू, मामांना सगळं कळतं. घरी बसून केलेलं पाप मामांना कळतं, हिथं बसून केलेलं पाप तेही मामाला कळतं, तुम्ही गाडी चालवताना केलेलं पाप तेही मामाला कळतं, नव्हे तुम्ही अंधारात केलेलं पाप हे सुद्धा मामांना कळतं बरं का. हे पाप कळतं म्हणून आपण लक्षात ठेवायचं, मामा सगळ्या बाजूनं तुम्हा आम्हाला बघतायत. ऐका, मरग्या नावाच्या त्या बकऱ्या राखणाऱ्या शिष्याच्या फेट्यामध्ये 6 रुपये आणि 6 रुपये घेऊन स्वतःच्या स्वार्थासाठी 6 रुपये खर्च केले. मामांना ही गोष्ट कळाली. मामांना जशी गोष्ट कळाली विठ्ठल बुवा, तसं त्या मामांनी काय केलं, मरग्या नावाच्या शिष्याला दंड द्यायचा ठरवलं. ज्या ठिकाणी पैसा बांधलाय, ज्या फेट्यामध्ये पैसा आहे तिथंच मोठं गोळ मांडलं. कोणाला 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 हा, म्हणजे तुम्ही सगळे जाग आहे, म्हणजे मी एकटाच कीर्तन करतोय अशातला भाग नाही. मला वाटतं, मला काय इथनं जरा चमकतं, इकडं सगळं माझ्याच तोंडावर चमकतंय. मला काय तुमची तोंड दिसना, झोपलाय का ही बी कळाना. म्हणजे ऐका, मरग्या नावाच्या शिष्याला फेट्यामध्ये जेवढे काय पैसे बांधले होते ते सगळे पैसे तिथं मरग्या नावाच्या शिष्याच्या त्या फेट्यामध्ये एक मोठं गोळमं आलं. गोळमं एवढं मोठं आलं टकले मामा, त्याच्यामधून बदा बदा पू वाहू लागला. एवढा पू वाहू लागला, एवढा पू वाहू लागला. त्या मरग्यानं ठरवलं बाळूमामांच्या जवळ जायचं. पण ऐका ना, एकदा जर का बाळूमामांच्या मनातून एखादा भक्त उतारला ना, किती
किती काय करू द्या, मामा त्याला जवळ करतात का? अजिबात नाही. एकदा जर मनात उतारला तर त्याला अजिबात जवळ जागा नाही. मर्ग्या नावाचा शिष्य जवळ आला, पण मामाने लांबनच सांगितलं, ए मर्ग्या, अजिबात जवळ पाऊल टाकायचं नाही, तिथूनच माग जा. ऐका, त्या मर्ग्याला स्वतःच्या रानामध्ये स्वतःचा जीव गमवावा लागला. एवढी ख्याती माझ्या मामांची. तुम्ही म्हणाल महाराज, मामांच्या दरबारामध्ये आम्ही येतो, मामांना सगळं कळतं. अहो काय कळत नाही अशातला भाग नाही, मामांना सगळं कळतं. ऐका, नवरात्राचे दिवस होते आणि नवरात्राचे दिवस होते. मामांच्या कोपीच्या बाहेर काय लावतात ते रोट्या त्याला काय म्हणतात? जुनी माणसं तुम्ही इकडं काय म्हणतात त्याला? हा काय कुठं येतं? हा कुठं काय म्हणतात? रोडगे. बर, रोडगे म्हणतात बरं का, रोडगे. आणि आपण ते जागरण गोंधळाला सुद्धा लावतो, त्याला काय म्हणतात? हीच मला म्हणायचंय, झोपला का काय? हा, म्हणून मगाच्या धरणं म्हणतोय, तुम्ही जागा असलं तर कीर्तन ऐका. आणि मला बी असा प्रश्न पडायला लागला की तुम्हाला सारखं फ्रेश केलं पाहिजे, फवारा मारला पाहिजे बरं का. फवारा म्हणजे कसा? विनोदी फवारा. ऐका, कडाकण्या बांधलेल्या कुठं होत्या? मामांच्या त्या झोपडीला कडाकण्या बांधल्या होत्या. मामा, त्यांचा शिष्य परिवार सगळे बाहेर फिरत होते मेंढ्या माऊलींकडे. आणि एक दिवशी एक शिष्य जवळ आला. उन्हाचा प्रहार होता, तडाख्याची भूक लागली होती. पटकन तोडलं आणि खाल्लं. खाऊन झाल्या पाणी प्यायला, निवांत बसला. मामाला सांगितलं नाही, पण जसं मामांनी बघितलं कडकडा आवाज येतोय, मामाने अंतर्दृष्टीनं पाहिलं तर एका शिष्यानं इकडं काय केलं ते तोडून खाल्लं. संध्याकाळची वेळ झाली, सगळा शिष्य परिवार, आता आपण जसे एकत्र बसलोय ना तसा सगळा शिष्य परिवार एकत्र बसला. आणि मामा सगळ्यांच्या मध्ये उठले आणि सगळ्यांना म्हणले, तुम्हाला चोर दाखवतो. कोण चोर? ज्यानं दुपारच्या वेळी इथले तोडले कडाकण्या, आणि कडाकण्या तोडून कडा मोडून खाल्ल्या, स्वतःच उभा राहिला आणि स्वतःच उभा राहून मामांना सांगितलं, मामा मीच खाल्ल्या. मामांचा अवतार एवढा मोठा आहे, एवढा मोठा आहे मामांचा अवतार. मामांचा अवतार शिवाचा अवतार आहे. कशाचा? शिवाचा. ऐका, एक दिवशी आकोळ या ठिकाणची लोक मामांवर विश्वास ठेवायला तयार नव्हते. सुनील महाराज, आकोळची लोक म्हणजे जिथं मामांचा जन्म झाला तिथली माणसं मामांवर विश्वास ठेवायला तयार नाहीत. मामा नेहमी म्हणायचे की माझ्यावर विश्वास ठेवा, सर्व मीच आहे, सर्व मीच आहे. पण लोक विश्वास ठेवत नाहीत. लोकांना खरात सारखी माणसं लागतात. कोणासारखी? ओय, जाग आहे का? कोणासारखी? खरात. खरात सगळ्याला माहीत झालं. हा, खरात सारखी माणसं लागतात. मग मामांचा अधिकार त्यावेळेस लोकांनी मान्य केला नाही. मग त्या ठिकाणी मामा लोकांना सांगायचे, मी आहे ना, सगळेजणांनी या आणि या ठिकाणी येऊन स्वतःचा उद्धार करून घ्या. ऐका ना, मामा प्रत्येकाला जवळ करायचे. मामांचा अधिकार कशा होता? ऐका, मामांचा अधिकार पृथ्वीवर होता. पृथ्वीवर तुम्ही जिथं बसलाय त्या जमिनीवर मामांचा अधिकार होता. कसा म्हणाल? ऐका, मामा एक दिवशी बकरी चारत होते आणि बकरी चारता चारता पूर्वी एक असा नियम होता, पुरुष वर्ग, पूर्वी एक नियम असा होता की ज्या रानामध्ये बकरी उतरलेत त्यानं काय द्यायचा? चहा द्यायचा, त्यानं जेवण द्यायचं, थोडंफार धान्य द्यायचं आणि थोडाफार पैका द्यायचा. एक शेतकरी असा होता की त्यांनी मामांना धान्य दिलं नाही, 10 किलो मका दिली. किती? 10 किलो. चहा दिला नाही, जेवणाला काय दिलं नाही, आणि 10 किलो मका देऊन मामांना थोडा राग आला. मामा म्हणले, एवढं देवानं दिलं, 43 एकराचा बागायदार आहे आणि मला 10 किलो मका देतो. मामांनी पायातली चप्पल काढली. पुरुष वर्ग, ऐका, मामाचा पृथ्वी मातेवर सुद्धा काय होता? हा, पृथ्वी मातेवर सुद्धा अधिकार होता आणि सत्ता होती बरं का. मामांनी पायातली चप्पल बाहेर काढली आणि जशी चप्पल बाहेर काढली 3 वेळा चप्पल पृथ्वी मातेला हाणली आणि त्या पृथ्वीला सांगितलं, त्या जमिनीला सांगितलं, ए जमीन माई, ए पृथ्वी माते, या शेतकऱ्याला पुढले 12 वर्ष फक्त 10 किलो पिकलं पाहिजे. किती? 40 एकरात फक्त किती? 10 किलो. मग
मामा विसरून गेले बोललेली गोष्ट. पण तिथून पुढल्या काळामध्ये ती धरणी माता, ती पृथ्वी माता अजिबात विसरली नाही. त्या पाटलाला, त्या शेतकऱ्याला 12 वर्ष फक्त आणि फक्त किती मका मिळायची? 10 किलो मका मिळायची. एवढा मोठा अधिकार जर कोणाचा होता तर तो आमच्या बाळूमामांचा होता. म्हणून बोला बाळूमामाच्या नावानं, बोला बाळूमामाच्या नावानं. एवढा मोठा अधिकार जर कोणाचा होता तर बाळूमामाचा. मी पहिला अधिकार सांगितला, जमिनीवर सत्ता होती. दुसरी सत्ता, मामांची सत्ता वायूवर होती, म्हणजे वाऱ्यावर होती. मी 5-6 सत्ता सांगणार आहे, माझं कीर्तन संपवणार आहे. दुसरी सत्ता मामांची वायूवर होती, म्हणजे कशा हो? वाऱ्यावर. मामांची वाऱ्यावरती एवढी मोठी सत्ता होती की एक दिवशी मेतके या ठिकाणी मोठीलेत पंगत बसली आणि मेतके या ठिकाणी एक नदी आहे. नदीचं नाव सांगता येईल का कोणाला? हा वा, एकदा ताईसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. अमावस्याला, प्रत्येक अमावस्याला आल्यानंतर जरी एखादं कीर्तन मन देऊन जर ऐकलं तर असा परिणाम होतो बरं का. त्रिकोरा नदी, आणि या त्रिकोरा नदीच्या किनारी मेतके या ठिकाणी मोठी लेट पंगत बसली. 5-6 हजार लोक जेवायला बसलेत, आणि 5-6 हजार लोक जेवाय बसल्यानंतर पत्रावळीचे मोठेच्या मोठे ढीग त्या ठिकाणी पडलेले पाहिले. सर्वांनी बघितले 5-6 हजार पत्रावळी समोर पडली आहे. आणि त्यावेळेस इंग्रज अधिकारी होते, पाटील महाराज. इंग्रज अधिकारी त्या ठिकाणी घोड्यावर बसले आणि टाप 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 आवाज करत मामांच्या जवळ आले आणि आवाज दिला, ओ कोणी याचं नियोजन केलं? याचा नियोजनकार कोण? गणेश बुवा. त्यावेळेस मामा पुढं आलं आणि मामा पुढे येऊन म्हणलं, मीच केलं नियोजन, मला बाळू धनगर म्हणतात. ओ तुम्हाला कळतं का? एवढा मोठा रोग येईल ना, आणि रोग आल्यानंतर लोकांना काय होईल? हानी होईल. त्यावेळेस बाळूमामांनी स्वतःच्या खांद्यावरचं घोंगडं काढलं आणि घोंगडं काढून जोरात झटकलं. जसं झटकलं, पुरुष वर्ग, महिला मंडळ आश्चर्यचकिताची गोष्ट घडली. मामांनी जसं झटकलं तसं त्या 5-6 हजार पत्रावळ्या उचलून त्या ठिकाणी डोंगरावरती जाऊन पडल्या. त्या डोंगराचं नाव मरी आईचा डोंगर. त्या डोंगरावरती सगळ्या पत्रावळी जाऊन पडल्या. तो अधिकाऱ्याला मामांचं महात्म्य कळालं. त्या अधिकाऱ्यानं लोटांगणच मामांसमोर दिलं आणि त्या अधिकाऱ्यानं मामांचा अधिकार मान्य केला आणि तो अधिकारी मामाचं नाव घेऊ लागला. पहिली सत्ता सांगितली पृथ्वीवरती सत्ता, दुसरी सत्ता सांगितली वायूवरती सत्ता, तिसरी सत्ता अग्नीवरती सत्ता. कशावरती? अग्नीवरती. काडी लावायचे, आग. अग्नीवरती सत्ता. आम्ही दुसऱ्या काड्या लावतो, पण आम्ही अग्नीवरती सत्ता. अग्नीवरती एवढी मोठी सत्ता मामांची होती. एक दिवशी मामा झाडाखाली निवांत बसलेले आहेत, आपला भक्तगण घेऊन बसलेले आहेत, आणि गावच्या एका पाटलाची त्या ठिकाणी गुळ तयार करण्याचं कारखाना होता, आणि आपल्या भाषेमध्ये त्याला काय म्हणतात? गुऱ्हाळ. आणि अशा गुऱ्हाळावरती त्या पाटलाची बायको राखणदार म्हणून बसली होती. उन्हाळ्याचं कडक ऊन होतं, आता जसं ऊन आहे तसं. एवढ्या कडक उन्हामध्ये मामांनी त्या ठिकाणी बसले मामा, आणि एवढ्या कडक उन्हामध्ये अचानक ती आग बाहेर आली. त्या चुलीमधली आग बाहेर आली, आणि बाहेर आल्यानंतर त्या गंजी पेटल्या ऊसाच्या, आणि त्या ठिकाणी असणारा मंडप देखील त्याला आग लागली. त्या पाटलाच्या बायकोनं मामांचा धावा केला, एवढा मोठा धावा केला. मामांना आवाज दिला. जसा आवाज मामांना दिला बरं का, पुरुष वर्ग, महिला मंडळ, जसा आवाज मामांना दिला तसे मामा त्या ठिकाणी उठले आणि घोंगडं घेतलं. घोंगडं घेऊन गार 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 फिरवलं. मामांचं अर्ध घोंगडं जळालेलं होतं. मामांचा अधिकार लोकांच्या लक्षात आला आणि मामाने तिथं सुद्धा मामांचा जयघोष करायला सुरुवात केली. खरं सांगू का तुम्हाला, संत लवकर कळत नाहीत, कारण संतांचा अवतार कशासाठी माहिती का? जगाच्या कल्याणा. संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारी. असे संत
तुमच्या आमच्यासाठी जन्माला येतात आणि आपलं अवतार पूर्ण झाला की ते निघून जातात. असे संत तुमच्या आमच्यावरती उपकार करतात. काय आभारी. सांगू आता संतांचे उपकार, काय 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 सांगू आता संतांचे उपकार, जय हो. काय सांगू आता संतांचे उपकार. मग निरंतर जागविती, मग निरंतर जागविती. जय हो. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, 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 काय द्यावे त्यासी. काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती, मज निरंतर जागविती. काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती, मज निरंतर जागविती, जागविती. काय सांगू आता. जोरदार टाळी आमच्या गायक लोकांसाठी. काय सांगू आता संतांचे उपकार, मजा निरंतर जागविती, काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेवीत हा पायी जीव थोडा. पहिली सत्ता सांगितली बसलेली मंडळी. कशाव पहिली सत्ता कशाव? पृथ्वीवरती. दुसरी सत्ता वायू. तिसरी सत्ता अग्नी. चौथी सत्ता आहे का पावसावरती सत्ता माझ्या मामांची होती. बेळगाव राज्यामध्ये मामांची मेंढर माऊली गेले आणि मेंढर माऊली त्या ठिकाणी गेल्यानंतर मामांनी बघितलं जमिनी ओसड पडल्यात. मेंढर फिरवली माघारी. त्या गावची लोक जवळ आली. मामांचं पाय धरलं. मामा तुम्ही सत्पुरुष आहे, तुम्ही ऐका, आमच्या गावामध्ये कित्येक दिवस झालं पाऊस नाही, तुम्हाला पाऊस आमच्या गावामध्ये आणावा लागेल. मामांना घेतलं, एका घरामध्ये बंद केलं आणि बंद करून मेंढर जेवढी काय मेंढपाळ आहेत, जेवढी काय बकऱ्या माऊली आहेत, त्यांना जवळ एका घराच्या जवळ थांबवलं. मामा 3 दिवस घरामध्ये होते. 3 दिवस घरामध्ये कोंडून ठेवलं. त्या गावच्या लोकांनी सांगितलं मामा जोपर्यंत पाऊस पडत नाही ना तोपर्यंत तुम्हाला बाहेर काढणार नाही. मामा आतमध्ये ध्यानाला बसले आणि जसे ध्यानाला बसले 3रा दिवस उजडला. मामाने दार वाजवलं. ए येड्या हो, ए खुळ्या हो, दार उघडा, पाऊस जवळ आलाय. मामा अजून पाऊस काय दिसत नाही. अरे येड्याच्या वर बघ. वर काळं आभाळ जसं पाहिलं तसं दार उघडलं. त्या बेळगावच्या लोकांना मामांना बाहेर काढलं. आणि आश्चर्यचकिताची गोष्ट आहे, मामांचा एवढा मोठा अधिकार आहे, मामांचा एवढं मोठं महात्म्य, धो 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 पाऊस चालू झाला. एवढ्या मोठ्या अधिकाराचे मामा आणि त्यांची सत्ता पावसावर देखील होती. शेवटची सत्ता मामाची सत्ता आकाशावर सुद्धा होती. ऐका, एक दिवशी भंडारा उत्सव चालू होता. भंडारा उत्सवामध्ये एक पाटील जवळ आले. 10-15 हजार लोकांना पाहिलं आणि 10-15 हजार लोकांना पाहून त्याच्या मनामध्ये लालच झाला आणि ते मामांच्या जवळ गेला आणि मामांना प्रश्न केला. मामा बोला, मला असं वाटतं 10-15 हजार पब्लिक आले, 10-15 हजार मनुष्य आलेत, त्यांच्याकडून आपण कर घेतला पाहिजे. काय काय घेतला पाहिजे? कर म्हणजे पैसे. आल्यानंतर पैसे, तिकीट. तिकीट. बरं झालं आता तिकीट नाही. तिकीट असतं तर ह्यातली 10-15 जणच असती.
तिकीट म्हणले कोण येतं तिकीट असतं तिकीट घेऊ म्हणले आणि जसे तिकीट घेऊ म्हणले मामांना राग आला आणि मामाने त्या पाटलाला सुनावलं ए पाटला ऐक तुला असं वाटतं ना की आपण यांच्याकडून कर घ्यावा तर ऐक येत्या काही दिवसामध्ये तुझ्या घरावर कुऱ्हाड चालन कुऱ्हाड पण सुदैवानं तुझ्या घरातला एकही माणूस जाणार नाही. मामा बोलले आणि मामा बोलून रिकामे झाले. जसे मामा बोलून रिकामे झाले थोडे दिवस गेले आणि पाटलाच्या घरावरती वीज कोसळली. काय काय कोसळली वीज. आता वीज जशी कोसळली पाटलाच्या घराला काय लागली आग. ह्या बिडशिंगच्या पाटलाच्या घराला नाही बरं का हा तिकडल्या पाटलाच्या पाटील पुढंच आहेत पाटलाच्या घराला नाही तिकडच्या पाटलाच्या घराला आग लागली. जशी आग लागली तसं पाटील पळतच बाहेर आलं. पोराला बाहेर काढलं बायकाला बाहेर काढलं जनावरं बाहेर काढली सगळे बाहेर आले पण एकही माणूस गेला नाही कारण माझ्या मामानं सांगितलं होतं की एकही माणूस जाणार नाही. मामाच्या 5 सत्ता मी तुम्हाला सांगितल्या कशा कशाच्या परत एकदा. पहिली सत्ता पृथ्वी, दुसरी वायू, तिसरी अग्नी, चौथी पाऊस, 5वी आकाश. एकदा माझ्या आईंसाठी टाळे वाजवा. वा वा वा. हा म्हणून आज 50% विधायकसाठी सगळेजण बसली होती दिल्लीत. माहिती आहे का तुम्हाला सांगू का पटवून. हा आज तुमच्यासाठी अजून एकदा बसली होती दिल्लीत आणि दिल्लीत त्या खासदारांच्या मीटिंगमध्ये तुमचं 80% काम झालंय अजून. म्हणजे महिला पटलं नाही म्हणजे तुम्हाला कळलं नाही का अजून सांगतो मी राजकारणातलं सांगतोय म्हणजे तुम्हाला कळलं. राजकारणामध्ये महिलांना आता किती टक्के सवलत आहे अय किती हा अजून 20-30% वाढल. किती हा आता ज्या महिला खासदार होत्यात अजून महाराष्ट्रामध्ये त्याच्यात किती महिलांची भर पडणार आहे 30% महिला अजून वाढणार आहेत. किती 30% म्हणजे आपलं एकच काम आहे. हो होय ग कधी येणार आहे स्वयंपाक करून ठेवू का होय ग कधी येणार आहे धुणं धुवून ठेवू का. हा एवढंच काम आहे आपलं आता कारण आज विधेयक मंजूर झाल्या मार्गावर आहे. हा थोडा विरोध केला बरं का विरोधकांनी पण लय विरोध मान्य नाही झाला. 150 कुठं आणि 140 कुठं 10 खासदारांचा फरक आहे म्हणून हा चला लय राजकारणात जात नाही. तुम्हाला महाराज राजकारणी काय की मी राजकारणी नाही पण थोडा अभ्यास आहे का. मामांचा अधिकार एवढा मोठा होता आणि मामा त्या ठिकाणी एकदा बकरे घेऊन एका माळावरती गेले. एवढं सांगतो आणि शेवटच्या कीर्तनाच्या शेवटाकडे जाऊ. मामा एकदा एका माळरानावरती बकरे घेऊन गेले. जसे बकरे घेऊन गेले बकरी राखता राखता एक भुजंग आला. भुजंग म्हणजे साप आला साप. आणि जसा साप आला तसा मामांनी त्या सापाला सांगितलं ओ ऐका भुजंग देवा जावा माघारी. पण भुजंग देवाला ते मान्य नव्हतं. भला मोठा साप 7 फुटी साप. आता जर साप इथं तुमच्या आपल्या कीर्तनामध्ये जर तुमच्या बसलेल्या मंडळी मधी शिरला तर तुम्ही काय कराल आता कसा साप साप हा साप 7 फुटी होता. साप 7 फुटी होता आणि अशा सापाला मामा अजिबात घाबरला नाही. मामा साप जवळ आला सापाला सांगितलं भुजंग देवा दर्शन दिलंय आता निघून जा. पण ते भुजंग देव ऐकायला तयार नव्हतं. मामाच्या मागच येत होते. 1 दिवस गेला 2 दिवस गेला मामाच्या मागच. 4था दिवस आला मामाच्या मागच. मामा 5-6 दिवसानं आकोळ या ठिकाणी गेले आणि आकोळ या ठिकाणी गेल्यानंतर स्वतःच्या बहिणीला सांगितलं ए ताई माझ्या माग हा भुजंग आलाय पण तू एक काम कर या बंद खोलीमध्ये काय कर या सापाला कोंड. आणि मामाचा एक नित्यनेम होता रोज उठल्यानंतर पहिलं मेंढ्या माऊलींचं दूध काढायचं आणि त्या भुजंग देवाला पाजायचं. त्या रूममध्ये म्हणजे त्या खोलीमध्ये सापाला बंद करण्यात सांगितलं. पण एक काम कर रोज सकाळ झाली की पहिलं दूध काढायचं शिर्डीचं मेंढीचं आणि ते मेंढीचं दूध कशाला सोडायचं सापाला द्यायचं. मग पण एक काम करायचं बरं का महिला मंडळ हितले मामांनी आड घातली होती. पण एक काम करायचं जसं दूध काढायचं जाईल दूध काढून पाजल्याशिवाय कुणाला बोलायचं का
नाही बोलायचं. मामांचा तो सांगितलेला नियम तिला पटला आणि पटल्यानंतर तिनं काय केलं, मामा निघून गेले बकरी घेऊन परत दुसऱ्या प्रांतामध्ये. मामा निघून जसे गेले तसे या ठिकाणी त्यांच्या बहिणीनं काय केलं, सकाळच्या बारी ग्लास घेतला आणि ग्लास घेऊन मेंढ्या माऊलीच्या जवळ गेली आणि दूध काढलं. दूध काढून कोणाला नेलं, भुजंगदेवाला नेलं. एक दिवस झालं महिला मंडळ. दुसऱ्या दिवस न बोलता, कुणाला न बोलता भुजंगदेवाला दूध पाजलं. तिसरा दिवस उजडला. आपल्या पदरामागं ते काय, पदरामागं ग्लास लपवलेला आहे आणि एक शेजारीन भेटली. कोण? जशी शेजारीन भेटली तशी शेजारीन म्हणले, कुठं चालली ग? तसं मामांच्या बहिणीनं सांगायला चालू केलं, माझ्या बाळूनं तुला म्हणून सांगते. कुणाला? तुला म्हणून सांगते. महिलांच्या पोटात काय राहत नाही, हे मी काय लय सांगायची गरज नाही, कारण माझ्याकडे वेळ कमी आहे. तुला म्हणून सांगते. आणि तिला सांगायला चालू केलं, ऐक, मी माझ्या बाळूनं माझ्या घरामध्ये एक भुजंग आणून ठेवलाय. रोज सकाळी न बोलता न कोणाशी संवाद करता दूध काढायचं आणि ते दूध नेऊन कुणाला द्यायचं, भुजंगाला द्यायचं. पण ऐका, त्याच दिवशी प्रकार असा घडला, ह्यांचा पण मोडला, नियम मोडला. ही शेजारणीला बोलली म्हणून भुजंग देऊन पिसळले आणि जसे पिसळले दाराच्या आतमध्ये गेल्या. भुजंग देऊन फुसफुस करून अंगावर येऊ लागला. जसे अंगावर येऊ लागले तसे त्या आपल्या मामांच्या बहिणीला दोन पोरं, दोन्ही पोरांची नावं, एकाचं नाव बैरू, दुसऱ्याचं नाव बिडशिंकर, दुसऱ्याचं नाव भीमा. बैरू आणि भीमा लक्षात ठेवा बरं का. मामांच्या भाच्यांची नावं बैरू आणि भीमा. बैरू आणि भीमा काठी घेऊन धावले. बाळूला कळत नाही, घरामध्ये एवढा मोठा साप आणून सोडला आणि आमच्या आईला सुद्धा काही कळत नाही. मोठ्याच्या मोठ्या काट्या काढल्या आणि काट्या घेऊन त्या सापाला मारण्यासाठी, त्या भुजंगाला मारण्यासाठी धावले. साप मारला गेला. ऐका परिणाम, ऐका, त्या ठिकाणी भीमाला काय व्हावं लागलं, मरावं लागलं. आणि राहिलेला भैरवाला काय झालं, एका पायानं आदू व्हावं लागलं. एवढा मोठा अधिकार जर कोणाचा आहे तो माझ्या जगाच्या मालकाचा म्हणजे माझ्या बाळूमामाचा आहे. म्हणून अशा मामांच्या भंडाऱ्याच्या महोत्सवानं तुम्ही सगळेजण एकत्र येता, मामाचा नामघोष करता, एकदा मोठ्या प्रेमानं मामांचं भजन करायचंय. सगळ्यांनी हात वरती घ्या, सगळ्यांनी हात वरती घ्या. हात वरती घ्या. एक टाळी वाजवायची. एक 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 विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा
बरं का तुम्ही. एकदा तुमच्यासाठी जोरदार टाळ्या. हा, एक छोटस भजन घेऊ. मला अजून सांगितलंय महाराजांनी, योगेश महाराजांनी, गुरुवर्य त्यांनी सांगितले महाराज 20 मिनटं, अजून 20 मिनटं तुम्हाला, अजून मला 20 मिनटं तुम्हाला. उलटं बरं झालं मित्रा म्हणलं आता वेळ कमीन सोंग जास्त. मला तर बोलायचं आहे अधिक, पण धावपळ करत आपल्याला बोलावं लागतं आहे. ऐका, एक भजन करू मामांचं, तोपर्यंत हार घालतील. हार आले थोडेसे, सगळ्या गोष्टी या ठिकाणी अवेलेबल आहेत. सिस्टीम एवढी मोठी लावली मामा. आम्ही सांगितलं होतं 4 वाजता तिथं जा. किती वाजता? संग्राम महाराजांनी 4 वाजताच पाठवलं होतं बरं का. पण राऊत ना आप्पांना थोडासा उशीर झाला. कीर्तन 7:30 पावणे 8ला चालू झालं. कितला? पावणे 8ला. आणि पावणे 8ला कीर्तन चालू करून 9ला मला संपवायचं. म्हणजे बोलायला वेळ कमी आणि बोलायचं तरी खूप आहे. कारण माझं कीर्तन मामांच्या समोर बेडशिंगमध्ये पहिल्यांदाचा. आणि तरी तुमच्या सर्वांचं प्रेम आहे आणि त्या प्रेमामुळं माझ्याकडे सेवा दिली गेली. एकदा मोठ्या प्रेमानं आपण भजन करू, म्हणजे हार घालून घेतील. आत्मापूरचा राजा माझा बाळू मामा, आत्मापूरचा राजा माझा बाळू, आत्मापूरचा राजा माझा बाळू मामा, आत्मापूरचा राजा माझा बाळू मामा, जय हो. माझा बाळू मामा, माझा बाळू मामा, माझा बाळू मामा, माझा बाळू मामा, ए माझा बाळू मामा, माझा बाळू मामा, माझा बाळू मामा, माझा बाळू मामा, बाळू मामा. आत्मापूरचा राजा माझा बाळू मामा, 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 बाळू मामा. काय सांगू आता संतांचे उपकार, मजा निरंतर जागविती. काय द्यावे त्यासे व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. एकदा बाळूमामा मेंढ्या माऊलींना चारता चारता आकोळ या ठिकाणी माघारी आले. आणि जसे आकोळ या ठिकाणी माघारी आले श्रीकांत महाराज, आता तुम्ही रोज महाराजांसोबत फिरता, त्यामुळे रोज तुम्हाला तळावली कीर्तन ऐकून हेच कीर्तन पाठ झाले असावे. पण मी माझ्या वाचण्यात जिथं जिथं आलं, जिथं जिथं माझ्या वाचण्यात आलं आणि जसं जसं मी वाचलं मामांचं, तसं तसं मला सुद्धा मामांचं जेवढं काय वाटलं. एकदा जर का तुम्ही मामांचं ग्रंथ हातात घेतला ना, पुरुषवर्ग महिला मंडळ, तर वाचूच वाटतं. आणि मी एवढं वाचलं 2 दिवसामध्ये, गणेश बुवा 2 दिवसामध्ये एवढं वाचलं की मी जवळजवळ 15-20 पानं वाचली मामांच्या ग्रंथातली. आणि त्या मामांच्या ग्रंथातली 15-20 पानं वाचल्यानंतर असं कळालं, मामांच्या जीवनामध्ये चमत्कार कमी आहेत का? नाही. एकदा बकरी माऊली चारताना मामा आकोळ या ठिकाणी आले. बळवंत पाटील, बाळू पाटील नाव त्यांचं, श्रीकांत महाराज. बाळू पाटलाच्या ठिकाणी, त्या ठिकाणी मेंढऱ्या माऊलींना घेऊन बाळू मामा आले. आणि मेंढऱ्या माऊलींचं आवडतं खाद्य म्हणजे काय? बाबळीचा पाला आणि शेंगा. बाबळीचा पाला आणि शेंगा आवडत होत्या, म्हणून त्या ठिकाणी जेवढे काय बांधव होते, मेंढपाळ होते, त्यांनी हातातल्या कुऱ्हाडी घेतल्या आणि कुऱ्हाडी घेऊन काय केलं, त्या बाबळी छटण्याचं काम चालू केलं. बाबळींचा पाला खाली पडायचा, हिरवागार पाला. बकरी खाऊ लागले आणि जसे बकरे खाऊ लागले तसे बळवंत पाटील म्हणजे बाळू पाटील पळत आले. मामांचा आणि बाळू पाटलाचा संवाद आहे का? बळवंत पाटील पळत आले मामांजवळ. ओ बाळू, कळत नाही तुम्हाला? माझं एवढं मोठं शेत आहे, एवढी मोठी बाबळीची शेती आहे, आणि तुम्ही तो बाबळीचा पाला काढला आणि तुमचा तो पाला घेऊन तुमच्या मेंढ्या माऊलींना खाऊ घातला. पाटील, तुमचा जेवढा काय पाला असेल ना आणि तुमचा जेवढा काय खर्च झाला असेल ना, तर त्याची भरपाई मी करून देतो. पाटलांनी तोंडातनं शब्द काढले,
धनगरतून तुझा पैसा मला याचा मोबदला देणार, खर्च भरून देणार. जसं मामांच्या तोंडातून हे शब्द बाहेर निघाले तसं बाळू पाटील अजून वैतागला. नको मला तुझा पैसा, जा म्हणला इथून निघून. पण मामांनी ठरवलं याला काहीतरी द्यायला पाहिजे. 4-5 महिने मध्ये निघून गेले. आणि जसे 4-5 महिने मध्ये निघून गेले, जोंधळ्याची शेती काढण्यासाठी आले. कुणाची? इकडे माझ्याकडे. कुणाची? हा, बाळू पाटलाची. म्हणजे तुम्ही कीर्तनात जाग हाय. हा, बाळू पाटलाची जोंधळ्याची शेती काढण्यासाठी आली. पाटलाची शेती काढण्यासाठी जशी आली तशी संध्याकाळची 7 वाजता ती मळणी चालू करायची होती. 2-4 पिशव्या पोराला आणायला लावल्या. जशी मळणी करायला चालू करायची, मामा जवळ आले. मी का सांगतोय माहिती का? मामांनी जर तुम्हाला द्यायचं ठरवलं तर तुमची झोळी फाटल एवढं मामा तुम्हाला देतात. आणि मामांनी जर तुम्हाला द्यायचं नाही ठरवलं, तुमची झोळी नेहमी खालीच. मग आपल्या तोंडात नाही तर बरेच दिवस वाऱ्या केल्या पण मामांनी काय दिलं नाही. कसं काय नाही, इकडं बुवा कीर्तन करतोय तुम्ही तिकडं बघितल्या बुवा, कसं मामा काय देतील तुम्हाला? सांगू आताड्यावर सुजाले माझ्या छोट्या, तरी तुमचं लक्ष तिकडंच चाललंय. आता माझ्याकडे कीर्तन करा. आता मी मगाशीच म्हणलं थोडं तेजच वाढवायला पाहिजे होतं. पण ऐका, जोंधळ्याची शेती काढण्यासाठी आली. बाळूमामा बाळा पाटलाच्या जवळ आले. बळवंत पाटलाला आवाज दिला, ओ बळवंत पाटील, आता मळणी कर नका. मग कधी करू? मामांनी सांगितलं उद्या करा. अरे तुझं काय ऐकू? तू मेंढर राखणारा धनगर आणि तुझं ऐकून फायदा काय? त्यावेळेस बाळू पाटलाला पटवून दिलं, आज नका करू पण उद्या करा. चला, वाटलं त्या बाळू पाटलाला देखील काहीतरी तथ्य असावं म्हणून उद्या जोंधळ्याची शेती मळणीसाठी घ्यायची म्हणून त्या ठिकाणी तो पाटील घरी निघून गेला. दुसरा दिवस उजळला. 7 वाजता मळणीसाठी शेती घेतली पुढं. आणि मळणी करता करता जिथं 2 पिशव्या मळणी होणार होती ना, तिथं किती पिशव्या झाली? 22 पिशव्या. किती? हा, बळवंत पाटील 1 पिशवी भरला, दुसरी पिशवी आणायला पोराला घरी पाठवायचा. दुसरी पिशवी भरली, तिसरी पिशवी आणायला पोराला घरी पाठवायचा. 5-6 पिशव्या गज भरल्या. एकदाच पोराला सांगितलंय, एकदा जाण 10-15 पिशव्या घेऊन ये. आणि जशा पिशव्या 22 भरल्या तसं बळवंत पाटलाला म्हणजे बाळू पाटलाला माझ्या मामांचा अधिकार कळाला. श्री संतांची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. बळवंत पाटील पळत जिथं मामा आहेत तिथं जाऊन लोटांगणच घेतलं आणि मामांना सांगितलं, मामा मी तुम्हाला त्यावेळेस खूप शिव्या दिल्या, खूप बोललो. तुमच्या मेंढ्या माऊलींनी माझा बाबळीचा पाला खाल्ला म्हणून तुम्हाला शिव्या घातल्या. पण ऐका ना मामा, तुमच्या शब्दामुळं माझी 22 पिशव्या जोंधळ्याची शेती झाली. एवढं फक्त जर कोण देतो, त्यांचं नाव संत आहे आणि तेच अभंगाचं 2रं चरण आहे. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, काय द्यावे त्यासी व्हावे उतराई. ठेवितो पायी जीव थोडा, ठेवितो पायी जीव थोडा, ठेवितो पायी जीव थोडा. द्यावे त्यासी उतराई, काय द्यावे त्यासी व्हावे 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 उतराई. ठेवितो हा आई जीव थोडा. ठेवितो हा पायी, काय द्यावे त्यासी व्हावे उतराई. ठेवितो हा पायी जीवन थोडा, ठेवितो हा पायी जीवन थोडा. वा, काय ते भरभरून दिलं. काय मागावं असं वाटत नाही, कारण त्यांनी काय केले आपल्यावरती उपकार काय सांगू आता.
संतांचे उपकार मज निरंतर जागविती. माझ्या कीर्तनाच्या शेवटकडे जात असताना तुम्हाला मामांचा अधिकार सांगतो. मामा एक दिवशी पंढरपूरला गेले आणि पंढरपूरला वारकऱ्यांसोबत अकोलच्या लोकांसोबत गेले. जसे गेले मामांसोबत अनेक भक्तगण होते. हा दृष्टांत महिला मंडळ पुरुष वर्ग लक्ष देऊन ऐका. आणि गोपाळपुरात मामा गेले. पांडुरंगाचं दर्शन घेतलं. पांडुरंगाचं दर्शन जसं घेतलं तसं मामाने पांडुरंगाला शिव्या द्यायला चालू केल्या. ए विठ्या, ए विठ्ठला, एवढ्यासाठी मी तुझ्याकडे आलो का? लोकांनी प्रश्न केला, का हो, काय घडलं? अरे मी तुझं दर्शन घ्यायला इथं आलो आणि माझ्या अकोळ या ठिकाणी चोरी होते. आणि काही लोक माघारी आल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की अकोळ या ठिकाणी खरंच चोरी होत होती. मामा त्या ठिकाणी पलीकडे असताना बाईंची जिथं समाधी आहे अशा ठिकाणी मामा गेले. आणि जसे मामा त्या ठिकाणी गेले, दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यानंतर एक वयस्कर आजी 85 वर्षाची, किती वर्षाची? आपण त्याला काय म्हणतो, गोपाळपुरा. आणि अशा गोपाळपुरामध्ये मामा आपल्या 10-15 भक्तांसकट गेले. गोपाळपुरामध्ये जसे गेले 85 वर्षाची आजी जवळ आली. 15-20 माणसांच्या कुणाच्याच पाया पडली नाही. फक्त ती आजी पाया पडली तर ती माझ्या बाळूमामांच्या पाया पडली. आणि जशी पाया पडली मामांसोबत 10-15 भक्तवर्ग होते. मामांनी बाळूमामांना त्या लोकांनी बाळूमामांना प्रश्न केला, का हो मामा, आम्ही 10-15 जण सोबत आहे पण ती बाई कुणाच्याच पाया पडली नाही, तुमच्याच पाया का पडली? महिला मंडळ पुरुष वर्ग, पाया कुणाच्या पडायचं हे सुद्धा जीवनामध्ये ठरवून घ्या. वेळ निघून गेल्यावर हात करून उपयोग नाही. आपण कुणाच्याही पाया पडायला लागलो, कुणाच्याही पाया पडतो. आता मला काही वेळ लांबवायचा नाही कारण माझ्याकडे वेळ कमी आहे. एखाद्या दिवशी परत कधीतरी सांगेन. खराच सारखी प्रकरणं लोकांना कळत नाही. श्री संतांचे माताचरणावरी साष्टांग हे करी दंडवत संतांचे पायी, हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, ही लोकांना कळत नाही. लोकांना थोडे जादू चमत्कार जादू टोणे केले की लोक काय करतात, पाय देतात. पण ऐका, निस्वार्थीपणाने जादू वस्तीवरती या, आमच्या मामांचे पाय धरा. मामा तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. निस्वार्थपणाने या, आमच्या योगेश योगेश महाराजांचे पाय धरा. काका तुम्हाला काहीतरी दिल्याशिवाय राहणार नाही. आम्ही लांब जातो, 500-500, 1000-1000 किलोमीटर गाड्या करून जातो आणि तिथं जाऊन आमचा भोळेपणा, तिथं जाऊन लोक आमचा फायदा घेतात. ऐका, मामांच्या आयुष्यामध्ये त्या बाईनं पाय धरले. 65 वर्षाच्या बाईला पाया पडली आणि मामानं त्यांना फक्त 10 रुपये दिले. किती? 10 रुपये दिले. ऐका ना, त्या राजाराम पाटलानं, त्या असणाऱ्या मोरेंनी, कृष्णाजी मोरेंनी, देसाईंनी मामांना प्रश्न केला, का हो मामा, ती बाई आमच्या कुणाच्या पाया पडली नाही, तुमच्याच पाया का पडली? मामाने त्यांना उत्तर सुंदर दिलं. ऐका, ती जनाई आहे आणि जनाबाई आज सुद्धा त्या ठिकाणी गोपाळपुरामध्ये राहून आलेल्या भक्तांना आशीर्वाद देते. फक्त त्या रूपामध्ये आलेले संत आम्हाला कळाले पाहिजे, पण आम्हाला संत अजिबात कळत नाही. आम्हाला वाटतं ज्याची ढिरी मोठी तो महाराज मोठा, ज्याची उंची मोठी तो महाराज मोठा, ज्याची गाडी मोठी तो महाराज मोठा, ज्याची दाढी मोठी तो महाराज मोठा, आणि ज्याचे पाकिट मोठं, ज्याची बिदागरी मोठी तो महाराज मोठा. मग बाकी सगळे बारकेत का? अरे सगळे सारखेच आहेत, पण आम्ही भेदभाव चालू केला. पण ऐका, बाळूमामांनी जीवनामध्ये एक प्रसंग सांगतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. मामा समाधीला बसण्याच्या अगोदरचा प्रसंग आहे. मामा आपल्या भक्तांना सांगायचे, माझी जायची वेळ आली आहे, मला जावं लागणार आहे. भक्त म्हणायचे, मामा अजिबात जाऊ नका. त्यातले काही भक्त म्हणायचे, मामा नेमकं जायचंय कुठं? मी जिथून आलोय ना तिथं मला जायचंय, माझं अवतार पूर्ण झालाय. बरेच लोक श्रीकांत महाराज प्रश्न करायचे मामांना, मामा जायचंय कशासाठी? तुम्ही थांबा ना, तुमचा अधिकार इथे आहे. तुम्ही अजून काही दिवस या लोकांची सेवा करू शकता, अजून लोकांना तुम्ही आशीर्वाद देऊ शकता, त्यांना तुम्ही मार्ग जाऊ शकता. पण मामांनी सांगितलं, तुकोबराय गेले, त्यांचं कार्य पूर्ण झालं की. ज्ञानोबाराय गेले, त्यांचं कार्य पूर्ण झालं की. आमचे नामदेवराय गेले,
त्यांचं कार्य पूर्ण झालं की आमच्या जनाबाई गेल्या, त्यांचं कार्य पूर्ण झालं की हे माझी सुद्धा वेळ आली आहे, माझं कार्य पूर्ण झालंय आणि मला आता काय झालं पाहिजे, गेलं पाहिजे. मग आपल्या भक्तांना जवळ बोलवून घेतलं आणि त्यातले एक मोरे नावाचे आणि देसाई नावाचे 2 भक्त होते. यांच्याबद्दल सांगतो आणि कीर्तनाला शेवट करतो. ऐका, मोरेंना जवळ बोलवलं. का हो लक्ष्मणजी मोरे, काय कमी आहे तुम्हाला? मामा, तुमच्या कृपेनं, तुमच्या आशीर्वादानं संसारामध्ये सगळं आहे, तुमची सेवा करतोय, संसारामध्ये काहीच कमी पडत नाही. आज बसलेले मंडळी ऐका, मामांची सेवा केली, मामांची भक्ती केली, संसारात काहीच कमी पडत नाही. पटलं का नाही? अजून पटवून देतो. संसाराला किती मिठी मारा, संसारावरती किती प्रेम करा, महिला मंडळ पुरुष वर्ग, तुम्ही संसारावरती किती प्रेम करा, संसार तुम्हाला दुःखच देणार आहे. हे फक्त आमच्या बाळू मामावर एकदा प्रेम करून बघा, मामा तुम्हाला भरभरून दिल्याशिवाय सांग भले. लागली चाऊल लागली चाऊल उमटल पाऊल मामा तुम्ही येण केलं मामा तुम्ही येण केलं तुमच्या येण्यानं जय हो मामा तुमच्या येण्यानं बेडशिंग गावचं सोनं झालं तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं तुमच्या येण्याने तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं या सुनेच्या रानात बाई दिसती पांढर, दिसती पांढर बाळू मामाची मेंढर बाळू बाबाची मेंढर, दिसती पांढर बाळू मामाची मेंढर दिसती पांढर बाळू मामाची मेंढर ओ बाळू मामा आला या राखणीला सोन्याचं गोगर बासणीला, बाळू मामा आला या राखणीला सोन्याचा घुंगरू गोपणीला, सोन्याचा घुंगरू गोपणीला सोन्याचा घुंगरू गोपणीला बाळू मामा आला या राखणीला, सोन्या गोपणीला बाळू मामा आला या राखणीला सोन्याचा घुंगरू गोपणीला गुलाबी गुलाबी मामाचा बेटा गुलाबी गुलाबी मामाचा बेटा हो हाती काठी घोंगड पाठी धनगर मोठा गुलाबी गुलाबी हो, हा, हा. गुलाबी गुलाबी मामाचा बेटा गुलाबी गुलाबी मामाचा बेटा बोला 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 माझ्या नावानं. वा वा, एकदा आमच्या गायकांसाठी जोरदार टाळी वाजवा. ऐका, नेहमी मला मामांना म्हणू वाटतं, आवाज बर का मामा, मला नेहमी मामांना म्हणू वाटतं, कितिकाच वैभव घडविलच मामा, कितिकाला लावलं हिताला, कितिकाच वैभव घडविलच मामा, कितकाला लावलं हिताला, बाळू मामा माझ्या सुद्धा दारा की हाताला, बाळू मामा माझ्या सुद्धा दराकी हाताला ओ दराकी हाताला बाळू मामा दराकी हाताला दराकी हाताला बाळू मामा दराकी हाताला हे कितिकाच वैभव घडविलच मामा, किती काला लावलय तुम्ही ताला, किती काला लावलया तुम्ही मोहिताला किती काला लावलया तुम्ही मोहिताला हे कितिकाच वैभव घडविलच मामा, किती काला लावलं हिताला, बाळू मामा माझ्या सुद्धा दरा की हाताला,
बाळू मामा माझ्या धरा की हाताला धरा की हाताला बाळू धरा की हाताला धरा की हाताला बाळू धरा की हाताला हो धरा की हाताला. मामांची जायची वेळ जवळ आली आणि मामांनी आपल्या लक्ष्मण मोरेंना जवळ बोलून घेतलं, देसाईंना जवळ बोलून घेतलं. पण ऐका बसलेले मंडळी, महिला मंडळ, पुरुष वर्ग, मामांना तुमचा भाव लक्षात येतो बरं का. एवढंच सांगायचंय मला, कीर्तन संपवायचंय. मामांना तुमचा भाव लक्षात येतो. मोरेंना जवळ घेतलं, मोरेंना विचारलं संसारात काय कमी आहे का. मोरेंनी सांगितलं महाराज तुमच्या कृपेनं मामा काहीच कमी नाही, सगळं माझ्याकडे. देसाईंना जवळ घेतलं, का हो देसाई काय कमी आहे तुमच्याकडं. लक्षपूर्वक आहे का, एवढं सांगायचं आहे मला, कीर्तन संपवायचं आहे. बाळूमामांचं चरित्राचं पुस्तक आहे आणि त्या चरित्राच्या पुस्तकामध्ये जवळजवळ 150च्या पानाच्या पुढे गेल्यानंतर श्रीकांत महाराज हा दृष्टांत आहे. देसाईंना जवळ बोलवून घेतलं आणि देसाईंना प्रश्न केला, का हो देसाई तुम्हाला काय कमी आहे का. देसाईंनी सांगितलं काहीच कमी नाही, 30-40 एकराचा बागायतदार आहे, सगळं काय आहे. पण अंतर्दृष्टीनं मामांना पाहिलं तर लक्षात आलं देसाई फक्त आपल्याकडं कामापुरते येतात. कशापुरते, वर बघा वर, कशापुरते. कुणी ओळखलं, आज सुद्धा ओळखणार बरं का. देसाईंना जवळ बोलवलं आणि देसाईंना म्हणले ओ देसाई तुम्ही कशासाठी आलाय हे मला चांगलं माहिती आहे, बोला मामा माझं काय चुकलं का. अजिबात काय चुकलं नाही. मला असं वाटतं मी जर तुम्हाला काय अजून दिलं, मी जर अजून तुम्हाला काय दिलं तर तुम्ही संसारामध्ये काय व्हाल, खुश व्हाल, खुश. आणि जर संसारामध्ये खुश झाला तर मी गेल्यानंतर तुम्ही माझ्या मेंढ्या माऊलींची सेवा कराल. मामा म्हणायचे ए खोळ्यांनो मी जर गेलो तर मला कुणाच्या रूपात बघा, कुणाच्या, मेंढ्या माऊलीच्या रूपात बघा. जर मी गेलो तर त्या देसाईला सांगितलं ए देसाई मी गेल्यानंतर मी तुझी सगळी कामं करतो, आता पाहिजे ती गोष्ट देतो, पण मी गेल्यानंतर माझ्या मेंढ्या माऊलींचा सांभाळ देसाई तुम्ही करायचा आहे. देसाईला जवळ बोलवलं. मग देसाई संसारामध्ये काय अपूर्ण आहे, महिला मंडळीकडे बघा, लक्ष द्या. देसाईंना जवळ बोलवून घेतलं, काय देसाई काय कमी तुमच्याकडं. मामा सगळं आहे पण रानाला पाणीच नाही. मामा म्हणले काय पाहिजे मग, हिर द्यायची का. मग देसाई म्हणले देऊन टाका, हिर द्यायची ठरवली. मामा म्हणले बोलवा, कारागीर बोलवा, सगळ्यांना जवळ बोलवा आणि हिर खांदा घ्या. कोण म्हणले, मामा. पण देसाई म्हणले मामा हिर खांदायची म्हणजे पहिलं काय बघितलं पाहिजे, पाणी. आणि पाणी कोण बघतं, पानाडे. मला वाटलं बुवा. हा नंदी पळत 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 कुठं आला, मामांच्या जवळ आला. आणि मामांच्या जवळ जसा आला तसा मान डुलू लागला. मान डुलू लागला. जसा मान डुलू लागला तसं आमच्या मामांनी देसाईला विचारलं, देसाई हिर खांदायची पक्की. देसाई म्हणले पक्की हिर खांदायची. पाणी बघायचं, हो पाणी बघायचं. पण मामा ही स्वांग काय केलंय, काय झालं देसाई या नंदीला कशाला आणले. काय नाही नंदीच पाणी बघणार आहे. देसाईला जर हसू आलं बरं का. पहिल्यांदा संत सांगतात लोकांना पटत नाही. पहिल्यांदा तुकोबाराय जायच्या वेळेस म्हणले देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पुसोनी. लोकांना मान्य झालं का नाही. नंतर तुकोबाराय म्हणले लागोन या पाया, विनवितो तुम्हाला, करटाळी बोला मुके ना. इथंही असंच घडलं. देसाई हसायला लागले आणि देसाई हसून म्हणले या नंदीला कुठं काय कळतं वय, पाणी काय या नंदीने बघायची गोष्ट आहे का. मग काय नाही, त्या नंदीला सोडलं आणि नंदीवरती माझ्या मामांनी हात ठेवला, मस्तकावरती हात ठेवला आणि त्या नंदीला सांगितलं ए नंदी देवा जावा, जिथं पाणी असेल तिथं जाऊन बसा. आता 30 एकराचं मोठं पटांगण आहे. ऐका नंदी कुठेही जाऊन बसला असता, पण जिथं पाणी आहे नंदी पळत 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 अख्ख्या शेताला येडा घातला. एक लिंबुणीचं झाड बघितलं आणि त्या झाडापाशी जाऊन नंदी बसला. जसा बसला तसा देसाई पळत तिथं गेला आणि बस पळत गेल्यानंतर त्या ठिकाणी जाऊन माझ्या मामानं नंदीला आवाज दिला, नंदी झालं काम या तुम्ही निघून. नंदी जाग्यावरती निघून आले. पण ऐका जसे जाग्यावरती निघून आले 5-10 दिवसांनी त्या ठिकाणी विहीर पाडण्यात आली. आश्चर्यचकिताची गोष्ट आहे
जिथं नंदी बसला होता, जिथं नंदीने बसून त्या ठिकाणी नंदीने बसून जागा उकरली होती, तिथंच काय लागलं? पाणी लागलं. तिथंच मोठ्या हिरीचं पाणी लागलं. आणि मग बाळूमामांनी देसायाला सांगितलं, ए देसाया, तुझं काम झालं, पण आता इथून पुढं मी जर निघून गेलो तर तू काय करायचं? फक्त माझ्या मेंढी माऊलींची सेवा करायची. जीवनामध्ये मी तुला सगळं दिलं, आता फक्त मी गेल्यानंतर मेंढी माऊलीची सेवा करायची. ऐका, बाळूमामाने आयुष्यामध्ये प्रत्येक भक्ताला आपलंसं केलं, जवळ केलं. सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकविती. जवळ बोलवलं, शिकवलं, सांगितलं, नाही ऐकलं, रागाला जाऊन सांगितलं, पण मामांनी सांगितलेलं भक्तांनी ऐकलं. भक्तांना प्रश्न पडला की मामांचा खरंच अवतार महादेवाचा आहे का? महादेवाचा आहे का? बघण्यासाठी मामांची परीक्षा घ्यायची ठरवली. कुणी? भक्तांनी मामांची परीक्षा घ्यायची ठरवली. आणि जशी भक्तांनी मामांची परीक्षा घ्यायची ठरवली तसं मामांचे पाय हे गुडघ्यापर्यंत चिखलाने भरले होते. बरं का नाना? चिखलापर्यंत गुडघ्यानं पाय भरले होते. आणि मामा चिखलाने भरलेले पाय घेऊन तसेच बाजावरती झोपले. जसे बाजावरती झोपले तसं रात्रीची वेळ आहे. आणि काशीच्या विश्वेश्वराला अभिषेक किती वाजता असतो? पहाटे 4 वाजता असतो. आणि जसा काशीच्या विश्वेश्वराला पहाटे 4 वाजता अभिषेक असतो, मामा अंगावरती पांघरून घेऊन झोपलेत. पहाटे 4 वाजले. भक्तगण जवळ बघण्यासाठी आले, पण मामांचे पाय रात्री चिखलाने भरले होते. पण दुसऱ्या दिवशी तेच पाय पहाटे 4 वाजता चंदनाने सुगंधित झालेले होते. एवढा मोठा अधिकार माझ्या मामाचा आहे. एक दिवशी एक भक्त मामांना भेटायला आमना आलं आणि मामांच्या कुटिया बाहेर झोपलं. मामांचे जे काय राहण्याचं निवास होते त्याच्या बाहेर झोपलं. मामांनी त्याला सांगितलं, आतमध्ये झोप, बाहेर लय भीती वाटन. पहिल्यांदा म्हणलं नाही भीती वाटायची, नाही भीती वाटायची. पण मामा जसे बरकटकले, मामा जसे 12 वाजले, जसे 12 वाजून गेले तसं रात्रीचं त्याला छुम छुम आवाज यायला लागला. बांगड्या वाजलेल्या ऐकू येऊ लागल्या. बांगड्याचा आवाज जसा आला तसं मोठ्यानं आवाज द्यायला लागलं मामांना. आणि मामा रात्रीचा आवाज दिला, मामा कुणाला आव देत नाही तर. पण ऐका, मामा सकाळ उठले आणि सकाळ उठल्यानंतर त्या ठिकाणी मामांनी त्याला विचारलं, का रे रात्री लय ओरडत होता? मामांना त्याने सांगितलं, मामा हिथं निस्ती भूतं खेचरं सगळंच होतं, सगळंच होतं. तुम्ही झोपला होता का? मामा म्हणले, नाही मी जागाच होतो, पण तुला म्हणलं होतो ना आतमध्ये येऊन झोप. पण मामा मला एक प्रश्न पडला. भक्त म्हणतोय मामाला, मामा मला एक प्रश्न पडला. काय रे, काय प्रश्न पडला तुला, बोल. मग मामाला तो भक्त म्हणू लागला, मला भीती वाटली आहे खरंय, पण तुम्हाला भीती का वाटली नाही? तेव्हा महादेवाचा अवतार आमचे आदमापूरचे बाळूमामा आहे. भूत वेताळ नाचती हर्षयुक्त उमापती. कशाची भीती माझ्या मामांना नाही, कारण मामाच या भूतापिशांचा काय करतात? सांभाळ करतात आणि त्यांना मामा सांभाळतात. एवढा मोठा अधिकार माझ्या मामाचा आहे. मग अशा मामांचं जाता जाता एकदा भजन, आणि भजन झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आरतीची वेळ जवळ आलेली आहे. म्हणून या ठिकाणी ज्या ज्ञानोबाराय तुकोबारायांनी ही कीर्तन परंपरा चालू केली, ज्यांच्यामुळं पायाही रचला आणि ज्यांच्यामुळं कळसही निर्माण झाला, अशा ज्ञानोबा तुकोबारायांचं भजन. ज्ञानेश्वर तुकाराम तुकाराम